नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आपण बदलापूरमध्ये आणि इकडनं चाललो आहे माशासाठी। हा बघा, हा वडोदरा हायवे इकडनं आणि आपल्याला इथून 1 तासामध्ये माशाला पोहोचू इकडनं। नंतर जो आज माशाची जी यात्रा आहे ना त्याचा आपण ते एक्सप्लोर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता निघूया इकडनं। तर आता बोराडपाड्यापर्यंत पोहोचलो आपण। पाठीमागे ना बोराडपाडा आहे आणि इकडनं एक 15 ते 20 मिनिटात आता माशाला पोहोचू आपण यात्रेला। हे बघा, हे बॅनर दिसायला लागलेत ना आता, हे सगळे यात्रेचे। तर फायनली मित्रांनो आता आपण माशामध्ये एंटर होते। समोर जे कमानी दिसतात ना इकडनं यात्रा चालू होते। आता पहिलं तर आपल्याला कुठेतरी गाडी पार्क करायला बघायला पाहिजे। इथून आपण माशामध्ये एंटर करतोय आतमध्ये, कारण गाड्या अलाउड नाही दादा। इकडनं यात्रा चालू होते, इथून गाड्या बंद केल्यात। एंट्री, गाड्यांना एंट्री बंद आहे इकडनं। हा माळशेज घाटाकडे जाणार रस्ता आहे। हा पण तेवढा तिकडे पुढे बंद आहे पूर्ण। तुफान गर्दी इकडे यात्रेमध्ये। लगेच फास्ट प्रिंट हे बोललो ना। पाळणे इकडे आलो, इकडे यात्रेमधले पाळणे आहेत सगळे। इकडे सगळे खेळायच्या हे लावलेले आहेत, लहान मुलांचे मोठ्या माणसांचे पाळणे सगळे लावले यात्रेमधले। हा इकडचा एंड स्पॉट आहे पूर्ण। आपण तिकडनं चालू केलं, इकडे शेवटपर्यंत आलो होतो। इकडे एंड, आता परत रिटर्न चालू इकडे मंदिराच्या इकडे अंबालिकेश्वराचं जे मंदिर ना त्या ठिकाणी चालू आहे आता। गर्दी बघा, जिथवर नजर जाते तिथपर्यंत गर्दी दिसते पुढे बघा, इथपर्यंत तिकडे। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक आहे परत बघा, समोर दिसतात ना पोलीस सगळीकडे। कारण इकडे चोरीचे वगैरे प्रकार जास्त होतात ना, म्हणून गर्दी जास्त आहे इकडे। पोलीस सुद्धा भरपूर आहेत। पोलीस चौकीशी संपर्क साधावा, धन्यवाद। हे मंदिर आहे समोर, ज्याची यात्रा भरते ते। तर आता रिटर्न परत आपण ज्या ठिकाणावरून यात्रा फिरायला चालू केली होती ना तिकडे पोहोचतोय। तिकडे आपली गाडी पार्क आहे, तिकडे चाललोय आता। पूर्ण राऊंड मारून आलो आतमध्ये। गाड्यांना इथून एंट्री बंद आहे, इथून आतमध्ये गाड्या नाही सोडत। जे इकडनं बदलापूरवरून येतात ना त्यांना इथं एंट्री बंद आहे। इकडनं मुरबाडला यायला रस्ता केला आहे। हा मुरबाडला यायला रस्ता आहे इकडे, इथून आतमध्ये एंट्री बंद आहे कारण आतमध्ये पूर्ण गर्दी। आपण इकडेच कुठेतरी गाडी लावली। हे बघा सगळ्या पार्किंग आहेत, पेड पार्कवाले आहेत। आणि हे बस स्टँड गेलं इथं टेम्पररी। आतमध्ये आता पूर्ण फेरफटका मारून आला आपण, सगळं एक्सप्लोर करून झालं। ही जी यात्रा नाही, ही खामलिंगेश्वराची यात्रा आहे। एक 8 ते 10 दिवस चालते ही यात्रा। आता सुरुवात आहे त्यामुळं एक 10-12 दिवस भरते। फुल गर्दी असते इकडे या ठिकाणी। संध्याकाळी आले तर उभं राहायला जागा नाही, एवढी गर्दी असते। आता आपण सकाळी आल्यामुळे गर्दी कमी। तर आता आपण निघतो परतीच्या प्रवासाला। हा व्हिडिओ संपला या ठिकाणी। इकडे गाडी लावली आपण।